ठाण्यामध्ये जाऊया। ठाण्यामधल्या शोभायात्रेला देखील थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपिनेश्वर मंदिरामध्ये पोहोचलेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, नवीन वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा। उपमुख्यमंत्री त्यांच्या होम ग्राउंडवर ठाण्यामध्ये आहेत, शोभायात्रेला सुरुवात होतीये, काय दृश्य आहे? ठाणे हे आज यावर्षी ठाण्यातली ही 25वे वर्ष आहे आणि या 25व्या वर्षी आपण पाहतो कोपिनेश्वर मंदिर न्यास जे आहे त्या कोपिनेश्वर मंदिर न्यासाच्या तर्फे दरवर्षी शोभायात्रा काढली जाते। यावर्षी 25वे वर्ष असल्यामुळे एक वेगळीच यावर्षी झलक या कोपिनेश्वर मंदिराच्या या संपूर्ण शोभायात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आपण पाहत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, खासदार नरेश म्हस्के आहेत, त्यांच्याबरोबरच निरंजन डावखरे, संजय केळकर देखील आहेत। आणि आपण पाहत आहे कोपिनेश्वराची ही जी पालखी आहे ती परंपरा आहे दरवर्षीची। गेल्या 25 वर्षांपासून ही पालखी सुरुवातीला निघते आणि पालखी निघाल्याच्या नंतर पालखीनंतर ही संपूर्ण शोभायात्रा जी आहे ती निघत असते। आता ही जी पालखी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उचलतील, त्याला खांदा देतील आणि पालखीला खांदा दिल्याच्या नंतर हळूहळू ही पालखी जी आहे ती ठाणे मार्केटच्या रोडला जाईल। ठाणे मार्केटवरून जांभळी नाक्याला येईल, जांभळी नाक्यावरून मग तलावपाळीच्या कडून पुढे पुढे जात त्यानंतर सगळे चित्ररथ जे आहेत ते या पालखीच्या मागे एकामागे एक अतिशय शिस्तीने आणि एका रांगेमध्ये मागे मागे जातील। यामध्ये 25 ते 30 दरवर्षी चित्ररथ असतात, यावर्षी 30पेक्षा जास्त चित्ररथ आहेत आणि एकच चित्ररथ नसतो, तर त्या चित्ररथामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळी थीम असते। कोणता ना कोणता सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्ररथातून केला जातो आणि त्यामुळेच ठाण्याची जी ही शोभायात्रा आहे ती अतिशय महत्त्वाची आणि खरं म्हणजे पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाची आपल्याला मानली जाते, कारण की यामध्ये एक परंपरा आहे, संस्कृती आहे आणि ठाण्याची संस्कृती जपण्याचं काम या शोभायात्रेद्वारे केलं जातं। हिंदू नववर्षाची सुरुवात जी आहे ती या कोपिनेश्वराच्या मंदिरातून केली जाते आणि या पालखीतून जी सुरुवात त्याच्यानंतर ठाण्यामध्ये शोभायात्रा आणि हळूहळू पारंपरिक गणवेशात आलेले इथे अनेक ठाणेकर जे आहेत, तरुण तरुणी असतील, ते देखील या ठिकाणी येतात आणि हिंदू नववर्ष साजरं करतात। आपण पाहतोय जसं की आता पालखीला उचलायला सुरुवात होईल आणि पालखी उचलल्याच्या नंतर हळूहळू ही पालखी बाहेर नेली जाईल कोपिनेश्वर मंदिराच्या बाहेर आणि कोपिनेश्वराची ही प्रतिमा देखील या पालखीमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि आता ह्या पालखीला उचलून मग हळूहळू या शोभायात्रेला सुरुवात होईल। ही जी शोभायात्रा आहे ती दुपारपर्यंत चालते। संपूर्ण ठाण्यातला हा जो नौपाडा विभाग आहे किंवा रामारती रोड आहे, गोखले रोड आहे, या संपूर्ण परिसरामधून ही पालखी फिरते आणि ती पालखी फिरल्याच्या नंतर हळूहळू जी आहे ती शोभायात्रा मागचे चित्ररथ आहेत ते त्यामध्ये सहभागी होतात आणि याच शोभायात्रेमध्ये अनेक जे ठाणेकर आहेत ते देखील हळूहळू सहभागी होतात आणि हिंदू नववर्ष एका वेगळ्या बरोबर आहे अक्षय, ही शोभायात्रा बघण्यासाठी ठाण्याच्या रस्त्यांवरती दुतर्फा गर्दी झालेली असते। ठाणेकर मोठ्या उत्साहात या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। आमदार संजय केळकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालखीचे भोई झालेले आहेत आणि या यात्रेला आता सुरुवात होतीये। कोपिनेश्वराची पालखी निघालेली आहे आणि त्या मागोमाग शोभायात्रा देखील सुरू होणार आहे। मग त्यामध्ये बाईक रॅली असेल, विविध चित्ररथ असतील, लेझिम पथक असेल, ढोलताशा पथक असेल, या सगळ्याचाच एक अभूतपूर्व उत्साह सध्या आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतोय। डोंबिवली असेल, ठाणे असेल, गिरगाव असेल, या तीनही ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत हे जल्लोषात केलं जातंय। शोभायात्रा हे त्यातलं प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे। लहान थोरांसह अबाल वृद्धांसह सगळेजण या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन मोठ्या आनंदात उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करतायत। ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। कोपिनेश्वराची पालखी निघालेली आहे। आमदार संजय केळकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालखीचे भोई झालेत। कोपिनेश्वर मंदिरातून ही पालखी निघेल आणि त्यानंतर तिथल्या मार्केट परिसरातून पुढे जांभळी नाका, त्यामार्गे गोखले रोड, नौपाडा या सगळ्या भागातून ही शोभायात्रा निघेल। सध्या आपण दृश्य पाहतोय, ढोल ताशांचा गजर सुरू झालेला आहे। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत केलं जातंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।